विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रार्थकोविद। ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। गोपाल कृष्ण भगवान की जय। माझे भागवत गुरु श्री पद्माकर कुलकर्णी कुंडीकर महाराज आणि गुरुमाऊली सौ सुरेखाताई यांना माझा सादर प्रणाम। सर्व शिक्षक वृंदांना व सहाध्यायी भागवतकार भक्तांना माझा सादर प्रणाम। महाराजांनी भागवत विद्यापीठाची पुण्यात स्थापना केली ही माझ्यासाठी गुरुकिल्ली ठरली बघा। आजवर भागवताचे फक्त श्रवणच करीत आले। आता मी भागवत करू शकेल असा आत्मविश्वास त्यांच्यामुळे मला आला आहे। आमच्यासाठी घेतलेले महाराजांनी जे अथक प्रयत्न आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत। पुनश्च एक वार त्यांना प्रणाम करून आशीर्वाद मागते आणि आजच्या विषयाकडे वळते। आजचा माझा विषय आजचा माझा विषय महर्षी व्यासांचा असंतोष व नारदांचे 3 जन्म हा आहे। श्रीमद भागवतातील प्रथम स्कंधातील अध्याय 4, 5 आणि 6 मध्ये याचं वर्णन आढळतं। महर्षी वेदव्यासांनी 18 पुराणे, 4 वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र इत्यादी अनेक धर्म तत्वज्ञान प्रधान ग्रंथांची रचना केली। व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजे या जगात जे जे काही आहे त्या सर्वांवर व्यासांच्या विचारांचा स्पर्श झाला आहे। खरोखर केवढे मोठे हे विस्तारित प्रचंड लिखाण। व्यासांचा जन्म वसिष्ठ कुळात झाला। कर्दम ऋषी व देवहूती यांची कन्या अरुंधती ही वसिष्ठांची पत्नी। यांना शक्ती व शक्तीपासून पराशर व पराशर व सत्यवतीपासून जे पुत्र झाले ते म्हणजे हे महर्षी व्यास होय। त्यांचा जन्म यमुना नदीच्या कृष्णद्वीपावर झाला म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन म्हणतात। आणि बद्रिकाश्रमामध्ये त्यांनी एकदा तपश्चर्या केली म्हणून भोवताली बोरीचं बळ होतं म्हणून त्यांना बादरायण असेही संबोधन लावले जाते। त्यांनी 17 पुराणे, 4 वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, महाभारतासारखा मोठा ग्रंथ विस्तृत रचना केलेली आहे। कलियुगात लोकांना पठण सोपी व्हावं म्हणून त्यांनी एका वेदाचे 4 विभाग केले आणि ते 4 आपल्या शिष्यांना दिले। 4 विभाग केले म्हणजे कोणी ज्येष्ठ आहे, कोणी कनिष्ठ आहे, उच्च नीच आहे असला काहीही प्रकार नाही। हा हेतू अजिबात नाही। फक्त पाठकाला ते सुलभ व्हावं म्हणून त्यांनी हे भाग केलेले आहेत। ऋग्वेद त्यांनी आपल्या शिष्याला पहिला या शिष्याला दिला, यजुर्वेद वैशंपायनाला दिला, सामवेद सुमंतला दिला आणि अथर्ववेद जैमिनीला दिला। कलियुगामध्ये परमार्थापेक्षा स्वार्थ, धर्माचरणापेक्षा वासनापूर्तीसाठी धडपडणारे इतके जीव आपल्याला दिसतात। अगदी त्यांच्या जीवनाचं ध्येय म्हणजे यावत जीवम सुखम जीवेत तृणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः। आणि खरोखरच आज सगळीकडे आपण हेच बघतो आहे। धर्माचरण कुणालाच नको आहे। महर्षी व्यासांचा जन्म कलियुगातील लोककल्याणासाठी झाल्याने त्यांच्या लिखाणामध्ये धर्म, धर्माचरण, तत्वज्ञानाला प्राधान्य दिले गेलेले आहे। त्यांच्या मते धर्मो रक्षति रक्षितः। अरे आपणच जर धर्माचं रक्षण केलं नाही तर धर्म आपला रक्षण कसा करेल? कलियुगात
त्यांचं हे म्हणणं कोण लक्षात घेत आहे? पण कुणाला त्याची पर्वा आहे? आणि ह्याच सगळ्या गोष्टींचं व्यासांना खूप दुःख व्हायचं, खूप असंतोष त्यांच्या मनामध्ये झालेला आहे. अगदी असंतोषाचा अग्नी त्यांच्या धगधगत होता अंतःकरणामध्ये. एवढे ग्रंथाचे लिखाण केल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनाला शांतता, संतोष नव्हता. ते खूप दुःखी होते. माणूस शेवटी लिखाण करतो ते केवळ स्वतःसाठी नव्हे बरं, स्वतःच्या समाधानाबरोबरच दुसऱ्यांच्या सुद्धा समाधानाचा, आनंदाचा त्या लिखाणामध्ये विचार केला जातो. आणि एक दिवस हा असंतोष अगदी अनावर झाला आणि ते ताड करीत कुटीच्या बाहेर आले. सूर्यनारायणाच्या समोर दोन्ही बाहू हात पसरून आपले त्या जगाला विचारतात ते प्रश्न. ऊर्ध्वबाहू वरेन्मेषः न च कश्चित् शृणोति मां धर्मार्थ काम मोक्षश्च सधर्मः किं न सेवेते. अरे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांमध्ये जर धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे, तर त्या धर्माचा अंगीकार तुम्ही का बरं करत नाही? ही तळमळ, ही कळकळ कुटुंब प्रमुखाला सुद्धा संसारामध्ये खूप वेळा आपल्याला अनुभवायला मिळते. ते सुद्धा त्यांच्या समोर सुद्धा असा प्रश्न पडतो, घरात माझं कुणीच का ऐकत नाही? आणि म्हणून त्यांना सुद्धा कुटुंब प्रमुखाला कधीतरी उद्विग्नता येते. व्यास तसेच काही वेळ उभे होते. विषण्ण मनाने हात बाहू पसरूनच उभे आहेत आणि एवढ्यातच विनयचा झंकार करीत मुखाने नारायण नारायण करीत नारदांची आगमन झालेलं आहे. नारदांना तिथे बघितलं. दोघांनी एकमेकांना नमस्कार केलेला आहे. आदरातिथ्य झालं आणि नारदांनी हळूच व्यासांना प्रश्न केला. महर्षी, नेहमी प्रसन्न चित्त असणारे आपण सनातन ब्रह्मतत्वाचे बरेच चिंतन केलेले आहो, ते जाणले सुद्धा आहे, तरी सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे एवढे दुःखी आपण का दिसता? मला काही कारण कळेल का? व्यास म्हणाले, नारदा, आपण बरोबर ओळखले. आजवर मी 17 पुराणे, 4 वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र इतके अनेक ग्रंथांची मी रचना केलेली आहे. पण कशासाठी केले? कलियुगामध्ये माणसाचं जीवन सुखकर व्हावं म्हणूनच ना. पण मला त्यापासून संतोष मिळण्याऐवजी मला दुःख, असंतोषच मिळत आहे आणि माझ्या मनाला समाधान, शांतता मात्र लाभत नाही. याचा मला आपण उपाय सांगावा. आपण का उपाय सांगावा? कारण आपण ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात आणि मी आपणाला माझ्या दुःखाचं कारण आणि उपाय दोनही मी आपल्याला विचारतो आहे. क्षणभर नारदांनी विचार केला आहे आणि मग म्हणाले, महर्षी, आपला जन्म लोककल्याणासाठी झाला. प्रत्येकाने सदाचार, धर्माचरण, सन्मतीने वागावे यासाठी आपण आपली ज्ञानशक्ती, संपूर्ण उपासनेचं बळ जन्मभर खर्ची घातलेलं आहे आणि अतिशय मौल्यवान, अलौकिक अशा ग्रंथांची निर्मिती आपल्याकडून झालेली आहे. परंतु महर्षी, त्यात ज्ञान, कर्म, वैराग्य दिसत असले तरी त्यांच्याही वरच्या पातळीवर जी भक्ती आहे त्या भक्तीला मात्र आपण प्राधान्य दिले नाही. प्रेमातून भक्ती, भक्तीतून ज्ञान, ज्ञानातून वैराग्य, अहो असा क्रम आहे. प्रत्येक कर्मात भक्ती असावीच लागते. भगवंताच्या कृपेशिवाय मोक्ष प्राप्ती मिळत नाही, जी प्रत्येक जीवाला हवीशी असते. भक्ती परम प्रेम रूपा, अमृत स्वरूपा, मोक्ष रूपा आहे. भक्तीमध्ये वासनांचा निरोध होतो. वासनेचे बीज जळूनच जातं. नुसत्या कर्मयोगाने भगवंत प्रसन्न होत नाही. अहो, त्याला भक्तीची जोड असावी लागते. भक्तीशिवाय ज्ञान शक्यच नाही. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीचे ज्ञानासी दिगले महिमान. महर्षी, तुम्ही श्रीकृष्णाचे लीलाचरित्र वर्णिलेच नाही. श्रीकृष्ण हा
यशोदेचा, अहो गोपींचा, गोपालांचा, सुदामाचा, अर्जुनाचा कसा आहे, त्यांच्यासाठी कृष्णाने काय काय लीला केल्या याचे वर्णन तुम्ही करा. भगवंताच्या शौर्याचं, सौंदर्याचं, वैभवाचं, धाडसाचं, पराक्रमाचं आणि औदार्याचं वर्णन करा. श्रीकृष्ण उत्तम राजनीतिज्ञ आहे, बरोबर समाज सुधारक आहे, आजकालच्या काळातला मॅनेजमेंट गुरु आहे, उत्तम गृहस्थाश्रमी, उत्तम सखा कसा आहे याचं वर्णन तुम्ही करा. भक्तीचे 2 प्रकार सांगण्यात येतात. सगुण साकार भक्ती जी गोपींनी केलेली आहे आणि निर्गुण निराकार भक्ती ही उद्धवानी केलेली आहे. पण सर्वत्र सर्व लोकांना सगुण साकार भक्ती जास्त प्रिय आहे. आणि एकदा जर काही भक्तीची ओळख पटली ना की मग जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, नामी रूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. नारदांचे म्हणणे ऐकता ऐकताच भक्तीने व्यासांच्या अंतःकरणाचा ताबा सुद्धा घेतला. त्यांची अवस्था म्हणजे अंतरीची ज्योत प्रकाशली दीप्ती, मुळची जी होती आच्छादिली. तेथील आनंद हृदयी न माळे, उपमेश काय देऊ आता. व्यासांनी विचारले, म्हणजे आता मी काय करावे नारदा. एखादी गोष्ट जास्त प्रभावीपणे पटवून देताना ती दृष्टांताने, उदाहरणाने स्पष्ट करावी लागते, नाही का. मग ते तर आद्य पत्रकार, आद्य कीर्तनकार, अहो त्यांनी बोलता बोलता आपल्या 3ही जन्माची कथा इतक्या कौशल्याने व्यासांना सांगितली आणि शेवटी मी कसा घडलो हे सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि आवश्यक सुद्धा असतं. नारद म्हणाले, महर्षी माझे कथन आपण लक्षपूर्वक ऐकावे. पूर्वजन्मी मी गंधर्व होतो, हा माझा पहिला जन्म आहे. त्या जन्मात मी कधीही कृष्ण भक्ती केली नाही, कृष्णाची सेवा सुद्धा केली नाही, म्हणून की काय मला माहिती नाही. पण मला दुसरा जन्म दासीपुत्र म्हणून मिळाला. मी 7 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील वारले. माझी आई एका ब्राह्मणाच्या घरी दिवसभर काम करायची. एकदा चातुर्मासाच्या निमित्ताने काही संत मंडळी त्या ब्राह्मणाच्या घरी राहायला आली. त्या संतांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्याआधी मी गावातल्या उन्हाळ मुलांबरोबर खेळत होतो. पण माझ्या भाग्यानेच म्हणा मला सत्संग घडला. ते रोज 2 वेळा श्रीकृष्ण चरित्रावर प्रवचन करायचे. श्रीकृष्ण चरित्र रोज रोज ऐकून मलाही श्रीकृष्णाबद्दल प्रेम आणि भक्ती वाटू लागली. अहो माझे खेळणे बंद झालं. कृष्ण कथेत मी रमू लागलो. गुरुदेवांची सेवा करू लागलो. तेव्हा ते माझ्याकडे अतिशय प्रेमळ नजरेने बघायचे. मी भल्या पहाटे उठून त्यांच्यासाठी तुळस, बेल, फुलं आणायचो. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि त्यांनी माझं नाव प्रेमाने हरिदास ठेवलं आणि त्याच नावाने, हरिदास या नावानेच मला ते हाक मारायचे. आणि एक दिवस त्यांनी मला ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र दिला होता आणि सांगितलं की हरिदासा तू फक्त याचा जप करत जा बरं. मी तो जप करू लागलो. माझे सगळे विकार नष्ट झाले. माझं चित्त शुद्ध झालं. एवढ्यातच चातुर्मास संपल्यामुळे ही सर्व संत मंडळी गाव सोडून जाऊ लागली. तेव्हा मी त्या सर्वांच्या पाया पडलो आणि अत्यंत नम्रपणे गुरुदेवांना म्हणालो, गुरुदेव मलाही तुम्ही आपल्या बरोबर घेऊन जा. मी आपली सेवा करीन हो. मला कृष्ण भक्तीची ओढ तुमच्यामुळे लागली आहे. तुम्ही नाही म्हणू नका. तेव्हा त्यांनी क्षणभरच माझ्या भालपट्टावर दृष्टी टाकली आणि माझ्या विधीने लिहिलेला माझ्या भालावरचा लेख वाचला. ललाट रेषा कधीही टळेना हे ते जाणून होते. ते म्हणाले, हरिदासा तू अजून तुझ्या आईच्या ऋणात आहे. तिची सेवा कर.
तिला सोडू नको, नाही तर पुढच्या जन्मी तिचे ऋण फेडायला पुन्हा तुला तिच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. मी म्हणालो, गुरुदेव, आपणच म्हणता ना प्रवचनामध्ये की परमार्थामध्ये विघ्न जो आणतो तो आपला शत्रू समजावा म्हणून. आणि तुम्हीच नाही का सांगितलं, मीराबाईला घरच्यांचा त्रास झाला तेव्हा तुलसीदासजींनी सुद्धा सांगितले की पती, पुत्र, पिता कुणीही रामकृष्णाच्या भक्तीच्या आडीत असतील तर त्यांचा त्याग करावा म्हणून. हे ऐकून मीराबाईने सुद्धा मेवाड सोडलं, वृंदावनामध्ये भक्तीसाठी आल्या. गुरुदेवांना त्याच्या जिज्ञासेचं कौतुक वाटलं आणि ते हसत हसत म्हणाले, हरिदासा, अरे इतर लोक वेगळे आणि आई वेगळी आहे. आई साक्षात परब्रह्म आहे. ती जन्म देते म्हणून ब्रह्म आहे. ती पालन पोषण करते म्हणून विष्णू आहे आणि ती उत्तम संस्कार करते म्हणून महेश आहे. हे तीनही ब्रह्मा, विष्णू, महेश आईच्या रूपामध्ये असतात. तुझी आई तुझ्या भक्तीमध्ये व्यत्यय आणत असेल तर भगवंत काहीतरी लीला करून तुझ्यापासून तिला वेगळे करेल किंवा तिच्या बुद्धीत तरी सुधारणा करेल. पण काही झाले तरी तिला सोडू नको. तिची सोबत करूनच तू भगवंताचे सतत निरंतर चिंतन कर. म्हणजे केव्हा तरी येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. मला असा आशीर्वाद देऊन माझ्या तोंडावरून हात फिरवून ते निघून गेले. त्यांच्या जाण्याने मला खूप दुःख झाले. मी आईचा कधी अनादर केला नाही, कधी त्यांचा अपमान केला नाही. तिची मनोभावे सेवाच करीत गेलो. मी तिची काठी होतो तर ती माझी छत्री होती. माझी साधना अखंड व्यवस्थित चालू होती. एके दिवशी पहाटे आई गोठा साफ करीत होती तेव्हा सर्पदंशाने तिला मृत्यू आला. मला खूप दुःख झाले, पण क्षणभरच. आणि मला असं वाटले की मातृऋणातून माझी सुटका होण्यासाठी ही भगवंताची बहुतेक लीला असावी. असं मी समजून माझं सांत्वन केलं आणि तिचे सर्व क्रियाकर्म व्यवस्थित आटोपले. आता काय, माझ्या मागे कुठला पासच नव्हता. मी एकटा कुठेही काहीही करू शकतो. आत हरी, बाहेर हरी, जिकडे तिकडे हरी हरी अशी माझी अवस्था झाली. नामस्मरण करीत करीत मी 12 वर्षे भ्रमण केले बघा. आणि फिरता फिरता एक दिवस सुंदर डेरेदार पिंपळाचं झाड दिसलं. त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो. मनात सतत भगवंताचं चिंतन चालू आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचं अगदी मला ओझरचं दर्शन झालं. माझं मन तृप्त झालं नाही म्हणून त्यांच्या पुन्हा दर्शनासाठी मी सारखा प्रयत्न करीत होतो. खूप प्रयत्न केले पण यश मात्र मला आलं नाही. आणि एक दिवस आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीतून मला सांगितलं गेलं, बाळा, या जन्मात तुला माझे एवढे दर्शन होते रे. तुला माझ्या प्राप्तीची इच्छा कायम राहावी म्हणून मी तुला फक्त याची झलक दाखवली. तू माझे चिंतन करीत करीत या मलिन देहाला सोडून दे. पुढच्या जन्मात तू माझा पार्षद होशील हे माझे शब्द आहेत. हे ऐकताच माझ्या मनात आले, अरे वा, काय छान. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, अर्थ इतुकाची साधिला, निजनिष्ठे नाम गावे, नाम गावे निजनिष्ठे. महर्षी, हा सर्व परिणाम त्या संत मंडळींनी दाखवलेल्या मार्गाचाच होता बघा. एकेकाळी भिल्लांच्या मुलांबरोबर खेळणारा उन्हाळ मुलगा मी केवळ सत्संगाने पुढच्या जन्मात देवर्षी नारद झालो, भगवंताचा पार्षद झालो. भगवंताने मला चिपळ्या आणि वीणा दिली. ते घेऊन मी त्रैलोक्यात भ्रमण करतो.
मला वाटेल तेव्हा भगवंताचं दर्शन सुद्धा घेतो. माझ्यावर भगवंताची कृपा झाली. त्यामुळे माझ्या 3ही जन्माचं मला आजही स्मरण आहे. माझं जीवन धन्य झालं. ब्रह्मदेवानी मला जे चतुश्लोकी भागवत दिलेलं आहे ते मी तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करा, त्याचा विस्तार करा आणि त्याचा प्रसार सुद्धा करा. कलियुगात भगवंताचे श्रवण आणि पठण व्हावे, कारण ती कृष्णाची वाङ्मयी मूर्ती आहे. भगवंताच्या लीलांचे, असुर उद्धारांचे, शौर्याचे, स्वरूपाचे वर्णन आपल्या ग्रंथातून तुम्ही करा. ज्ञान, भक्ती, वैराग्य यांचा त्रिवेणी संगम आपल्या लिखाणातून दिसून येईल. आपण पूर्ण ज्ञानी, त्रिकालदर्शी आहात. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून केलेल्या भगवंताच्या पूर्ण अवताराचे वर्णन इतर ज्ञानी जिज्ञासू लोकांनाही आनंद देणारे ठरणार आहे. सांसारिक दुःखांचे दुःख नष्ट होतील ते केवळ भगवंताच्या गुणलीला वर्णनाने. अन्य कुठलाही उपाय तिथे चालणार नाही. भक्तीचा प्रवाह ये हृदयीचे ते हृदयी झाला की भक्ती वृद्धिंगत होते. आपण हे सहजगत्या करू शकता, कारण आपण त्रिकालदर्शी आहात. शिवाय मां सरस्वतीची कृपा लाभलेले आहात. आपल्या ध्यानात, आपल्या नजरेसमोर भगवंताचे जसे जसे जे जे रूप येईल ते तसेच्या तसे आपण लिहून काढावे. म्हणजे तुमचे जीवन कृतकृत्य होईल, जन्माचे सार्थक होईल. आपल्यातला असंतोष, संताप, दुःख दूर होऊन अंतःकरण भक्तीने फुलून जाईल. असा उपदेश करून देवर्षी नारद नारायण नारायण करीत उत्तरेकडे निघून गेले. नारदांच्या मौलिक उपदेशाने व्यासांचे मन एकदम शांत झाले. जणू काही चित्त चैतन्याची पडतामिती दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तिसे हरिरूप अवघी सृष्टी. माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा घेतलासे. व्यास महर्षी भगवंताच्या चिंतनात एक रूप झाले. त्यामुळे योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. याची प्रचिती त्यांना येत होती. सरस्वती नदीच्या काठी पश्चिम तटावर शम्यप्राश नावाचा अत्यंत रमणीय व शांत पवित्र आश्रम आहे. त्याच्या भोवताली सुंदर बोरीचे बन आहे. त्या आश्रमात ते ध्यानस्थ बसले. त्रिकालदर्शी व्यासांना भविष्य काळाचे दर्शन झाले. कलियुगात मारामाऱ्या, दरोडे, बलात्कार, अत्याचार, अनैतिकता, नास्तिकता, अधर्माचरण, पाश्चात्यांचे अंधानुकरण, दुराचार, भ्रष्टाचार, कुमारी मातांचे वाढते प्रमाण, वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणारी मुले, स्त्रिया मातृत्व स्वीकारणार नाहीत इत्यादी दृश्य त्यांना दिसले. या सर्व गोष्टींचा विचार करून व्यासांनी श्रीमद भागवत पुराणाची रचना केली. यात 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोक आहेत. हे त्यांचे शेवटचे 18वे पुराण आहे, जे नारदांच्या आग्रहावरून निर्माण झाले. त्यानेच व्यासांचे मन शांत, आनंदी आणि तृप्त झाले. साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याचे त्यांना दर्शन झाले. तेव्हा ते म्हणाले, नामाचा धारक विष्णुरूप देख. नामाचा धारक विष्णुरूप देख. वैकुंठीचे सुख रुळे पायी. वैकुंठीचे सुख रुळे पायी. तुझ्या नामाचा तो महिमा तुझ न कळे मेघश्यामा. तुझ्या नामाचा तो महिमा तुझ न कळे मेघश्यामा. त्या मेघश्यामाचे सुंदर निरूपण त्यांनी आपल्या पुराणात केले आहे. त्यांच्या प्रत्येक कथेत ज्ञान, भक्ती, वैराग्याचे दर्शन घडते. अविट गोडीचे पुराण म्हणजे हा गौरव ग्रंथ आहे. या भागवत पुराणाचे उत्तराधिकारी त्यांचे सुपुत्र शुकाचार्य आहेत. व्यासांनी शुकाचार्यांनी परीक्षित राजाला प्रथम भागवत सांगितले. नंतर आता समाजात सर्वत्र ते लोकप्रिय झाले. कारण ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण.
अनन्य होता या शरण, खचित पटळे जन्म मरण. नारदांच्या सांगण्यावरून आपल्या कुंडीकर महाराजांनी सुद्धा हे लोकप्रिय भागवत घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. ही आपल्या सर्वांसाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. व्यासांचे इतर 17 पुराणांना एवढी लोकप्रियता मिळाली नाही. त्यांचे भागवत पुराण हे शेवटचे असून अग्रेसर ठरले, कारण त्याच्या पठणाने माणूस दुःख विसरतो, आजारी उठून बसतो, मुमुक्षू मोक्षाप्रत जातो. भगवंताने निजधामाला जाताना आपले दिव्य तेज या अलौकिक ग्रंथात स्थापित केले आहे आणि म्हणून हा ग्रंथ अविट गोडीचा झालेला आहे. या कथेतून आपल्याला जर काही घ्यायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की व्यासांचे गुरु नारद ठरले. कर्माला भक्तीची जोड आवश्यक असते. भगवंताला आळवले तर तो दूर नाही, तो सुख आणि आनंद देणारा आहे. अहंकार विरहित निर्मोही होऊन भगवंताला शरण जावे. कलियुगात भक्तीनेच सुख, आनंद, मोक्ष सहज मिळवता येतो. सत्संगाने नरका नारायण सुद्धा होता येते. माझ्या निरूपणातील जे चांगले आहे ते कुंडीकर महाराजांचे आहे. बाकी माझ्या अल्पमतीचा भाग आहे. आजचे पुष्प त्या भगवंताच्या चरणी अर्पण करते व माझ्या पुढील यशासाठी गुरु महाराज व गुरुमाऊलींचा आशीर्वाद मागते. सर्व शिक्षक वृंदांना वंदन करते व माझ्या वाणीला विराम देते. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.